जेव्हा आपल्याला काही क्रिएटिव्ह काम करायचं असल्यास किंवा असतात म्हणजे प्रभावक असतात, त्यांच्यासारखे जर सृजनशील असायला हवे असेल तर काय करायला पाहिजे? काहीतरी नवीन दिले तरच तुम्ही दुसऱ्यांवर प्रभाव टाकू शकाल, बरोबर ना? त्याशिवाय कसं काय शक्य आहे? खूप गर्दीमध्ये काही सृजनशीलता होऊ शकत नाही, बरोबर ना? ना त्याकरता तुम्ही म्हणता ना, मला मला डिस्टर्ब करू नका, त्रास देऊ नका, मला जरा विचार करू द्या. असंच होतं. आपल्या मनामध्ये एवढ्या गोष्टी चालू असतात की आपण त्यात अडकून पडतो. मग काहीतरी सृजनशील करण्याचा प्रयत्न आपण ओरडतो, गलका करतो, तसेच चालू राहते. कारण मनात पण तसंच ओरडा आणि गलका चालू असतो. त्यामध्ये आपण हरपून जातो. म्हणूनच मी सांगत असतो, जर तुम्हाला काही क्रिएटिव्ह काम करायचं असल्यास तुम्हा लोकांना थोडा स्वतःसाठी वेळ काढायला हवा. थोडे शांत बसायला हवे, रिलॅक्स व्हायला हवे, थोडे ध्यान करायला हवे, आपल्या श्वासांवरती लक्ष द्यायला हवे. जे इन्फ्लुएन्सर्स असतात त्यांच्याकडे जी शक्ती असते तसेच ते समाजाला देतात. काही लोकांकडे अशी पण शक्ती असते तिथे समाजाला त्रास देतात. सगळ्यांकडे एकच शक्ती असते. तुमच्याकडे आता दोन मार्ग आहेत. एक तर लोकांना मदत करून त्यांना योग्य मार्ग दाखवायचा, त्यांच्या जीवनात तुम्ही आनंद आणू शकता. आणि दुसरं म्हणजे तुम्ही काही चांगले काम केले, काही चांगले लिहिले तर मग तुम्ही इन्फ्लुएन्सर तर नक्कीच होऊ शकता. टॅलेंटने लोकांवर प्रभाव पडतो, कुठच्याही तऱ्हेचा. मग प्रतिभा असू दे, ती बुद्धीचीही प्रतिभा असती किंवा भावनात्मकतेची प्रतिभा असेल किंवा काही कला किंवा काही संस्कृती याबद्दलसुद्धा काही प्रतिभा असतील, त्यामुळे लोक प्रभावित होतात. आता ह्या प्रतिभेला सांभाळून ठेवणं हे खरं आव्हान आहे. आता तुम्ही सांगा, हे सांभाळणं एक आव्हान आहे की नाही? आता मला सांगा, किती लोकांना असे वाटते की हे एक आव्हान आहे? म्हणून या क्षेत्रामध्ये सर्वांनाच टॉपवरती राहायचं आहे. बोला, मी बरोबर सांगतोय ना? बोला, टॉपवर राहणे सोपं आहे का? आपण वरती चढतो तरी कुणी येऊन आपला पाय खेचतो, बरोबर ना? तर कुणी आपल्याला ट्रोल करतो आणि अजून कोणीतरी काहीतरी दुसरं करतो, मग आपण दुःखी होऊन जातो. म्हणजे थोडक्यात तुमचा डोर तुमच्या हातात नसतो. अरे ए भाऊ कॅमेरावाले, जरा खाली बसा, बघा मागचे लोक किती खुश होतील. त्यांना तुमची पाठ नाही बघायची आहे. तुम्ही जरा बाजूलाच बसून घ्या. बघा मी किती अलर्ट आहे आणि सजग पण. बसल्या बसल्या मी सर्व मॉनिटर करतो. एवढी सतर्कता आणि सजा करता येण्यासाठी तुम्हाला थोड्या वेळाने विश्राम करायला पाहिजे. या विश्राम करण्यालाच मेडिटेशन म्हणतात. मेडिटेशनमध्ये काहीही करायचे नसते. तर मेडिटेशन म्हणजे खोलवर विश्रांती. ज्या वेळेला एवढी सुंदर विश्रांती मिळते त्यावेळेला डोकं एकदम ताजेतवाने होते. आणि तुमच्या लक्षात आलं असेल, जेव्हा आपण ताजेतवाने होतो तेव्हा जास्ती क्रियाशील असतो. फक्त झोपून आपण ताजेतवाने होऊ शकत नाही. थोडा वेळ एक्सरसाइज करायला आवश्यक आहे. परंतु जास्त व्यायाम केल्यास मग जास्त थकवा येतो. मग काय, आपण झोपून जातो. म्हणूनच खोल आणि दीर्घ श्वासाचा अभ्यास करा, प्राणायामाचा अभ्यास करा. प्राणायामाने नुसते शरीर नाही तर मनाची स्थिती पण छान होते. वर्तमान क्षणात मन येते. आता तुम्ही इथे बसला आहात, परंतु तुमचे मन इकडे तिकडे सगळीकडे फिरत आहे. बघा इकडे, या इथे आहात का? जर तुम्ही 100% थोडे क्षण जरी फक्त वर्तमानात राहिलात तर बघा, इथे आहात? नाही. तुमच्यामधील बरेच जण आता वर्तमानात नाही आहेत. मनामध्ये खूप विचार आणि अनेक गोष्टी फिरत आहेत. जागे व्हा. यात तुमचंच नुकसान आहे, यातून फायदा नाही आहे. जर तुम्हाला टॉपवर जायचं असेल तर तुम्हाला वर्तमानात राहिलं पाहिजे. हे बघा, तुम्ही एम्प्लॉयर आहात. तुमच्याकडे कोणी नोकरीसाठी आले आहे आणि तो माणूस जर इकडे तिकडे पाहत आहे, वर खाली त्याची नजर होत आहे, तर अशा माणसाला तुम्ही कामावर ठेवाल का? त्याचे मन पण भयभीत आहे. मग तुमची पण अशी स्थिती आहे, तर तुम्हाला वाटतं का आपण इन्फ्लुएन्सर होऊ? फक्त शब्दांनी कोणीही इन्फ्लुएन्सर होत नाही, तर आपण आपल्या तरंगाने इन्फ्लुएन्सर होऊ शकतो. आपल्या सर्वांना शरीराचे तरंग आहेत.
तुमचा चेहरा पडलेला आहे, तुम्ही चिंताग्रस्त दिसत आहात, तुमच्या मनात काही भूतकाळातील गोष्टी असतील, तर तुमचे तरंग कंटाळवाणे आणि नकारात्मक असतील, तर मी तुम्हाला ठामपणे सांगतो, कोणावरही तुम्ही प्रभाव टाकू शकत नाही. कोणीही तुमच्यामुळे प्रभावित होणार नाही. जर कोणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या व्हायब्रेशन हे सकारात्मक करायला हवे. त्यासाठी फक्त एकच गोष्ट आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या मृत्यूबद्दल विचार करा. सर्वजण मरणार आहेत हे माहिती आहे, पण डोक्यात हा विचार येतच नाही की आपण एक दिवस मरणार आहोत. आत्तापर्यंत जे काही घडले ते घडून गेले, मग ते चांगले असो किंवा वाईट असो, तुम्हाला जसे पाहिजे तसे घडले किंवा तुम्हाला नको असलेले घडले, परंतु ते आता एक स्वप्नासारखे नाही का वाटत तुम्हाला? आत्ता बघा, तुम्ही शाळेत होता, कॉलेजमध्ये होता, काही इकडे तिकडे हरकती केल्या, ते सर्व आता संपून गेलं, एका स्वप्नासारखं झाले, हो की नाही? असंच वाटतं ना? मग एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न आता राहिलं नाही. असेच 20-25 वर्ष निघून जातील. आपल्या आर्ट ऑफ लिव्हिंगला 42 वर्षे झालीत. कसा वेळ गेला कळलंच नाही, आणि हे सगळं निघून चाललंय, आणि आपण कोणत्या गोष्टीची चिंता करत बसलोय? एका हातात आपल्या जिलेबी आहे आणि दुसऱ्या हातात शिळी वास येणारी चटणी आहे, आणि त्या चटणीतच आपण आपल्या हातातली जिलेबी बुडवून खात आहोत. आता ते खाण्यास योग्य आहे का? नाही. पण आपल्या सर्वांची स्थिती अशीच आहे. म्हणूनच जीवनात आपल्या सारखे पुन्हा पुन्हा वर्तमान यायला पाहिजे. आता तुम्ही इथे बसूनही इकडे तिकडे पाहत आहात. तिथे कोण आहे, ते काय करत आहे, ते काय पाहत आहे, हे काही जरुरी आहे का? तर आपले मन खूप चंचल आहे, अस्थिर आहे. अशी व्यक्ती जीवनात काहीच करू शकत नाही. चांगल्या संधी येऊनही तो संधी गमवून बसतो. म्हणूनच फोकस असायला हवे. ताईची आहे किंवा योग आहे, याच्या सर्वाचा अर्थ एकच आहे, फोकस राहा. जरा स्ट्रेच करा, शरीराला ताण द्या, पूर्ण शरीरात शरीराला ताण द्या. मग मन कुठे इकडे तिकडे जात नाही. अशा तऱ्हेने आपल्याला आपण वर्तमानात ठेवलं पाहिजे, तर ही कला आत्मसात आपोआपच होईल. यालाच आपण आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणतो.